युधिष्ठिराला आम्ही वेगळा भाग देऊ, त्यानं तिथे सुखात राहावं. आता हा वेगळा भाग कोणता? आम्ही युधिष्ठिराला खांडववन देऊ आणि या खांडववनात युधिष्ठिरानं राहावं. खांडववनाचं नाव ऐकल्याबरोबर कुंतीचंही तोंड बारीक झालं, सगळ्या पांडवांचं तोंड बारीक झालं आणि त्यांनी खांडववन असा शब्द उच्चारला. कारण खांडववन सगळ्यांना चांगलं ठाऊक होतं. अत्यंत निबिड घनघोर अरण्य, ज्या अरण्यात नागांचा, यक्षांचा, दानवांचा वावर होता आणि या अरण्यात राहता येणं केवळ आणि केवळ अशक्य होतं. केवळ आणि केवळ अशक्य होतं. अशा खांडववनाचा अधिपती होऊन पांडवांना काय करता येणार होतं?